तर मी कांचन आणि गेले 2019पासून विचार करते की यूट्यूब ब्लॉग चालू करायचं. ते आज सुरू केलं 31 निमित्त. निघालो FC ला जायला मेट्रोने. पहिलं तर मेट्रो आली गेली, नशिबाचा भाग म्हणतात तशा टाईप. ही मेट्रो आली आणि याचा आनंदही खूप झाला की चला आले आले आपल्याला मेट्रो भेटते. डोअर ओपन व्हायची वाट पाहत राहिलो आम्ही आणि मेट्रो डोळ्यासमोरून निघून पण गेले. हे काय होते का म्हणजे आम्ही इथं काही येडं म्हणून आलो आहे का काय असं करत आम्ही खूप वेळ वाट पाहिली आणि बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आम्हाला मेट्रो भेटली. माझा पहिलाच व्लॉग असताना कसं शूट करायचं काय करायचं खूपसं बर्डन होतं. तरी पण थोडंसं मी शूट केलं. याच्या आधी मी खूप वेळा शूट केलं पण तो फायनलमध्ये कधी आला नाही आहे. मेट्रोत बसलो आणि आता आम्हाला उतरायचं होतं एका नेक्स्ट स्टॉपला, जिथं अशी भन्नाट गर्दी होती. आमच्यासारखे बरेच लोक होते जे की FC ला चालले होते. पाहू शकता केवढी गर्दी होती यूथची, लोकांची. सिव्हिल कोर्टला आम्ही मेट्रो चेंज केली आणि तेव्हा वाजले होते 11:54. आमच्या न्यू इयर मेट्रोमध्ये झाला. हॅपी न्यू इयर टू मी. कारण मी फायनली माझा फर्स्ट व्हिडिओ प्रिपेअर करते आणि तो अपलोड पण करते. याचा मला आनंद आहे. हॅपी न्यू इयर म्हणून जो जल्लोष करण्यात ओरडण्यात मजा येते कुठंच नाही आहे. तरी पण आम्ही उतरलो डेक्कन जिमखान्याला. इधरच्याला या उधरच्याला करत इकडं जायचं आहे का तिकडं जायचं आहे माहीत नाही, कारण फर्स्ट टाईम गेलो होतो. असं करत आम्ही त्या लोकेशनला पोहोचलो जिथं असं काही दृश्य होतं, डोळ्यांना आनंद देत होतं. गर्दी होती, खूप लोक होते. गुडलक कॅफेकडे चालत गेलो का तर मेन पॉईंट तिथं होता मे बी, पण तोपर्यंत खूप गर्दी कमी झाली होती कारण लेट झालं होतं ना. नंतर मस्तपैकी आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम खाल्ल्यावर चलो रिटर्न करके माघारी चालायला सुरुवात केली. रात्रीचे वाजले होते 2:30 आणि त्याच्यानंतर आम्हाला मेट्रो भेटायला एवढा उशीर झाला की मॅडम पार झोपायच्या घाईला आल्या. झोप असं करत करत आम्ही फायनली रूमवर यायला 3:30 वाजले. मेट्रो आली, ऑटो पकडली आणि रूम गाठली. न्यू इयर